तर आता एक मोठी बातमी या संदर्भातली आपल्याकडे येते, ती पाहूयात नेमकी काय आहे। या संदर्भातली एक अपडेट आहे। स्वतःला मनसट नेव्हीचा निवृत्त कॅप्टन सांगून आध्यात्मिक गुरुच्या वेशात महिलांचं शोषण करणारा अशोक खरात म्हणजे कॅप्टन खरातचे कारनामे उघड झाले। त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे आणि याच प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे। अशोक खरातच्या दरबारात दिग्गज नेत्यांची मोठी उठबस असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। उपमुख्यमंत्री शिंदे, शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मिलिंद नार्वेकर यांचे कॅप्टन खरातसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। याशिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि खासदार निलेश लंकेंचेही फोटो समोर आले। तर रुपाली चाकणकर आणि खरातच्या कनेक्शनमुळे राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। माझ्याकडे नार्वेकरांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, माझ्याकडे जयंत पाटलांची करंगळी कापल्याचा फोटो नाही, एकनाथ शिंदेंचा पूजा करतानाचा फोटो नक्की आहे। एकनाथ शिंदेंचा तिथे इंटरफिअर होता अशीही गोष्टी पुढे येत आहेत। दीपक केसरकर दर महिना दीड महिन्याला तिकडे जात होते असं ते पत्रकार दत्तात्रय खेमनार यांचं म्हणणं आहे। दत्तात्रय खेमनारने तर त्याच्या पुढे जाऊन खूप खळबळजनक काही दावे काल केलेले आहेत। हे सगळं जर बघितलं तर मला असं वाटतं की या सगळ्यांना जे पॉलिटिकल सो कॉल्ड लोक आहेत, या सगळ्या लोकांना तपासण्याची जबाबदारी ही गृह खात्याची आहे। त्यामुळे हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा गृह खाते किती हिंमत दाखवेल एकनाथ शिंदेचे सीडीआर तपासण्याची। सगळे लोक त्यांना भेटले असतील तेव्हा हे कारनामे उघड झाले, पण जे लोक प्रत्यक्ष इथे विधीला बसलेले आहेत, विधी करतायत, त्यांचं पायात तीर्थप्राशन करतायत, ते अधिक मोठे गुन्हेगार आहेत। जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी सदर व्यक्तीकडे जात होते, परंतु त्यांच्याशी निगडीत काही आक्षेपार्ह गोष्टी ह्या ठिकाणी चौकशी सुरू झालेली आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे चौकशी अंतिम टप्प्यात आल्यानंतर किंवा चौकशी पूर्ण आटोपल्यानंतर त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। निश्चितपणे त्या ठिकाणी सरकारी कर्मचारी असो, अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो, लोकप्रतिनिधी असल्यामुळे काही त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही असं नाही। जे कोणी याच्याशी संबंधित आहे त्यांच्यावर सर्वांवरती कायद्याप्रमाणे कारवाई होईल। तर कॅप्टन खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली। लैंगिक शोषणाचे 58 नाही तर 100 व्हिडिओ असल्याचं सूत्रांकडून कळतंय। एसआयटी बैठकीतील पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली आहे। नाशिकमध्ये तेजस्विनी सातपुते यांच्या उपस्थितीत बैठक झाली। लैंगिक शोषणाचे 58 नाही तर 100 पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। व्हिडिओतून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। या सगळ्यामध्ये आता रुपाली चाकणकरांकडून खराची पांडुरंगाशी तुलना केल्याचं सुद्धा समोर आलंय। चाकणकरांच्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ समोर आलेला आहे, त्यात चाकणकरांनी खराची पांडुरंगाशी तुलना केल्याचं समोर आलेलं आहे। आषाढी एकादशी नुकतीच झाली, तर तुम्हाला हे कल्पना ताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची शंकर आठवण झाली। सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे। की त्याच्यात आषाढी एकादशीला पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर आहे आणि रुक्मिणी म्हणजे त्यांच्या पत्नीना, अशोक खरात त्यांच्या पत्नीना त्या पांडुरंगाची रुक्मिणी म्हणतात। थर्ड क्लास रुपाली चाकणकर, म्हणजे मला ना सौम्य शब्द आता वापरता येणार नाहीत तुमच्यासाठी। तुम्ही थर्ड क्लास आहात आणि अशा बाईंना ज्या इतके अघोरी प्रकार करतात त्या बाईंना मला एकच सांगायचं आहे, खबरदार तुम्ही पांडुरंगाचं नाव जरी काढलं तर